केंद्र सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतीमालाचे भाव कमी करण्याचे सर्व प्रयत्न करतंय। आता सरकारचे टार्गेट दिवाळी आहे, कारण सरकारने दिवाळीच्या काळात शेतीमालाचे भाव स्थिर राहतील असा विश्वास व्यक्त केलाय। या काळात धान्य, कडधान्य आणि खाद्यतेलाचे भाव नियंत्रित राहतील असाही दावा केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाचे सचिव संजीव चोपडा सातत्याने करतायत। पण खरंच सरकारला सणासुदीच्या काळात शेतीमालाचे भाव कमी ठेवता येतील का, याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे। नमस्कार, मी मुग्धा आणि तुम्ही पाहतायत ॲग्रिकोला। मंडळी, सध्या ॲग्रिकोलाचे व्हिडिओ शेतकरी वर्गात प्रचंड व्हायरल होत आहेत, कारण अभ्यास करून बनवलेले व्हिडिओ लोकांना पसंत पडतायत। तुम्ही जर ॲग्रिकोलावर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही देखील चॅनल सबस्क्राइब करा, कारण काहीही मिस व्हायला नको। चला तर मग मुख्य विषयाला सुरुवात करूया। तसं पाहिलं तर सरकारला मागील काही महिन्यांपासूनच निवडणुकांचे डोहाळे लागलेत। 5 राज्यांचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झालाय, तर पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होईल। सत्तेच्या चाव्या पुन्हा मिळवण्यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करतंय, त्यामुळे ग्राहक राजाला खुश ठेवण्यासाठी सरकारची कसरत सुरू आहे। त्यासाठी सगळ्यात मोठा घाला घातला गेला तो शेतकऱ्यांवर। महागाई कमी करण्यासाठी सरकारने शेतीमालाचे भाव पाडण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतलाय। जणू गहू, तांदूळ, तूर, उडीद, हरभरा, कांदा, टोमॅटो, साखर, खाद्यतेलाचे भाव सरकारला वाढू द्यायचे नाहीयेत। त्यासाठी शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे निर्णय घेण्याचा जणू सपाटाच लावलाय सरकारनं। आता गव्हाचंच बघा ना, सरकारने यापूर्वीच निर्यात बंदी केली आहे, स्टॉक लिमिटही लावलंय, स्टॉकची मर्यादा कमी केली आहे। तांदळाच्या बाबतीतही वेगळं काही घडलं नाहीये। बिगर बासमती तांदळाची निर्यात बंद करून टाकली आहे। अर्ध उकडलेल्या तांदळाच्या निर्यातीवर 20% शुल्क लावलंय। गहू आणि तांदूळ ही महत्वाची धान्य पिकं। देशातील बहुतांशी लोकांच्या आहारात या दोन्ही पैकी एक धान्य हमखास असतंच। रेशनवर हीच धान्य वाटली जातात। साहजिकच त्यांचे भाव वाढल्यावर होणारी ओरड ही जास्तच असते। त्यामुळे सरकार हंगामाच्या सुरुवातीपासूनच गहू आणि तांदळाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करतंय। पण देशाची गरज आणि बाजारात होणारा पुरवठा यात प्रचंड तफावत आहे, त्यामुळे भाव वाढलेत। गव्हाचे भाव कासवगतीनं का होईना पण वाढतायत। तांदळाचे भावही वाढलेत। सणांच्या काळात गहू आणि तांदळाची मागणी वाढते, त्यामुळे सणांच्या काळात भाववाढ जास्त होऊ शकते। जुलै महिन्यात टोमॅटोने नाव कमावल्यानंतर आता नजर आहे ती कांद्यावर। कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत। यापूर्वी कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावलं होतं। शेतकऱ्यांचा विरोध असूनही सरकार तो निर्णय बदलायला तयार नाही। तसंच नाफेडने 3 लाख टन कांदा खरेदी केलाय। सणासुदीत कांद्याचे भाव कमी ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होईल असा सरकारचा होरा आहे। पण देशात सध्या कांद्याची उपलब्धता कमी आहे। एकतर चाळीत असलेल्या कांद्याचे प्रमाण खूपच कमी आहे। खरीपातील कांदा लागवडी कमी झाल्यात, त्यातच कांद्याला कमी पावसातील ताणाचा आणि वाढत्या उष्णतेचा फटका बसतोय। त्यामुळे खरीप कांद्याचे उत्पादन घटणार आहे। परिणामी बाजारात कांद्याचा पुरवठा पुढील 2 महिने कमीच राहण्याची शक्यता आहे। थोडक्यात सरकारला न जुमानता कांदा भाव खाऊ शकतो बरं का। हरभऱ्याचे भाव आता प्रति क्विंटल 6,000च्या पुढे गेलेत, तर बेसनाचे भाव किलोला 120 रुपयांहून जास्त झालेत। तुरीलाही मागणी वाढते। निर्यातदार देश भारतातील तेजीचा फायदा घेण्यासाठी निर्यातीचा वेग कमीच ठेवताय। यंदा देशातील तूर लागवडही कमी झालीय। दुष्काळी परिस्थितीत तूर या पिकाला फटका बसतोय, त्यामुळे यंदाही उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे। तर हरभरा लागवडी आता सुरू झाल्यात, पण रब्बीचे भवितव्य अधांतरी दिसतंय। एकतर यंदा पाऊसमान कमी आहे, धरणांमधील पाणी साठा सरासरीपेक्षा कमीच आहे, तर वाढत्या उन्हामुळे जमिनीतील ओलावाही कमी होताना दिसतोय। या सर्व कारणांमुळे रब्बी हंगामातील हरभरा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे। याच कारणांमुळे हरभरा दरात सुधारणा होतीये। थोडक्यात काय तर शेतीमालाचे भाव कमी ठेवण्याचा सरकारचा मनसुबा असला तरीही जमिनीवरची परिस्थिती मात्र वेगळीच आहे। मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण भाववाढीच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने झुकल्याचं सध्या तरी दिसतंय। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। बाकी इंटरनेटवर शेती संबंधी माहिती देणारे फारच थोडे चॅनल्स आहेत, त्यातही चांगला रिसर्च करून माहिती देणारं आपलं ॲग्रिकोला हे एकमेव चॅनल आहे। त्यामुळे इन डिटेल्ड व्हिडिओ बनवणाऱ्या आपल्या ॲग्रिकोला चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि हो, ते बेल बटन दाबून नोटिफिकेशनही सुरू करा।